माता की जय. वंदे मातरम. मी ह्या तरुण पिढीला आणि इथे जमलेल्या सर्व मंडळीला सांगू इच्छितो, आपण आज ह्या पक्षाची, मोठ्या पक्षाची कास धरणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण आज ह्या झेंड्याखाली येऊया आणि नाविली गावचा विकास, तसंच नाविली पंचायत समितीचा विकास, मळवाड जिल्हा परिषदेचा विकास करण्याकरिता नाविलीचा मोठा वाटा असे मी जाहीर करतो आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करूया. एवढं मी थांबून माझी दोन शब्द सांगतो. व्यासपीठावर उपस्थित आमच्या देवस्थानचे अध्यक्ष, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आमच्या ताई आणि पंचायत समितीचे उमेदवार आणि अपर्णा सातोस्कर यांचे मिस्टर, दुसरे उमेदवार आमचे जिल्हा परिषदेचे, आणि व्यासपीठावर उपस्थित रमेशजी निरगुड, आता त्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणायला हरकत नाही, जोपर्यंत पद येत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे नक्कीच लवकरच पद येईल, यात कोणतीच मात्र शंका नाही. मी आज आपल्याला सगळ्यांना व्यासपीठावर उपस्थित जी माणसं बसली आहेत त्या सगळ्यांना असं सांगू इच्छितो की आपण भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना आज 7 तारखेला इलेक्शन संपलं आणि 9 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर टाटा बाय बाय असं चालणार नाही. इलेक्शन झाल्यानंतर आपण ज्याच्यासाठी इलेक्शन कॉन्टेस्ट करतोय, ज्या विकासाच्या आपण गोष्टी सांगतोय, त्या विकासाच्या गोष्टी अगदी तळागाळापर्यंत नेण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची आहे. आज मी सावंतवाडीसारख्या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून काम करत असताना तुम्ही माझ्या कामाची थोडी पद्धत बघा. मी थोडंसं वकिली व्यवसायात गेली 30 वर्ष आहे, पण वकिली व्यवसाय सकाळ ते 17 ही पूर्णपणे बाजूला ठेवलेला आहे आणि पूर्णपणे नगर परिषदेमध्ये बांधकामचा ग्रुप असू दे, आरोग्याचा ग्रुप असू दे, प्रशासनाचा ग्रुप असू दे, प्रत्येक लोकांना घेऊन त्यांचं सेपरेट पूर्ण स्टडी, आता बजेट येणार आहे मार्च महिन्याचं, इतक्यापासूनच मी त्याचा अभ्यास चालू केलेला आहे. तुम्ही जर मला आज बजेट विचाराल तर मी इथे फिरतो, तर मी बजेट तुम्हाला तोंडपाठ सांगू शकतो की आम्हाला काय करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून जाता किंवा पंचायत समितीचे प्रतिनिधी म्हणून जाता, त्यावेळी आपली नैतिक जबाबदारी असते की आपण तळागाळातल्या लोकांचे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आपण त्या दालनात, म्हणजे जिल्हा परिषदेचं दालन असेल किंवा पंचायत समितीचं दालन असेल, त्या ठिकाणी ते मांडले पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ही आपली नैतिक जबाबदारी पार पडत असताना त्यातूनही आपल्या पक्षाची इमेज वाढते. माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत आणि हे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत संदीपजी गावडे, ते तवडा मतदारसंघातलं इलेक्शन पण कॉन्टेस्ट करत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आणि माझ्या पण उपस्थितीत आपण हा पक्षप्रवेश घेणार आहोत. पक्षप्रवेश घेतल्यानंतर आपण भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करूया आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर आपली नैतिक जबाबदारी ही असेल की या दोन्ही सीट चांगल्या बहुमताने काढण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची असेल आणि त्याप्रमाणे असे उपाध्यक्ष साहेब आमचे घालतील आणि प्रवेश घेतील. या इकडनं अध्यक्ष आलेले आहेत, त्यांचं आमचे युवा नेतृत्व प्रसादजी गावडे पुष्प देऊन स्वागत करतील. तसेच आज मळेवाड जिल्हा परिषदेचे निरीक्षक म्हणून सर निरावडेकर सर आहेत, त्यांचंही आहे प्रसादजी गावडे. जिल्हा परिषदचे आमचे लाडके उमेदवार ओमकारजी मिसेस त्याच्या वतीने प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे आमचे लाडके नेतृत्व अंकितजी धाऊसकर यांचेही स्वागत करते. आणि आता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपण जर असं सिस्टम प्रवेश
करत आहे. तसेच आज आमचे देवस्थान कमिटीचे नाही आनंदजी सुंदर प्रथमेश नाईक सुंदर पार्सेकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक धावकर साहेब बंड्या दळवी समीर पार्सेकर स्वतः पार्सेकर सगुण नाईक धावस्कर साहेब, इलेक्शनच्या जोरावर एवढा मोठा पक्षप्रवेश भाजपामध्ये आज मला वाटतं पूर्ण हवेली एकत्रित आलेली आहे असं वाटतंय, काय सांगाल तुम्ही? नाही, खूप खूप मी आभारी आहे माझ्या पक्षाचा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा. आज हा प्रवेश झाला, त्या प्रवेशाला नक्कीच एक आपल्या न्हावेली पंचायत समिती विजयाची नांदी म्हणायला हरकत नाही. आणि ह्या प्रवेशामुळे नक्कीच न्हावेली पंचायत समितीला BJP पक्षाकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टी होतील यात मी शंका बाळगत नाही. आज तुमचं भाजपचं पॅनल पूर्णपणे उभं राहिलेलं आहे. सर्वात मोठी आज तुमची विजयाची नांदी इथे दिसते आहे. तुम्हाला काय वाटतं, त्याचा सगळ्यात जास्त तुमच्यासोबत जे उभे राहिलेले आहेत उमेदवार त्यांनाही फायदा होईल का? नक्की 100% होईल. नक्की 100% होईल. म्हणजे हे विचारायचा की विषयच नाही, कारण जी दिसत आहे त्या दिसण्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही असं म्हणतात, पण आज 100% विश्वास ठेवायला हरकत नाही. कारण आजची ही जी स्टेप आहे किंवा आजचा हा जो पक्षप्रवेश आहे त्याच्यात नक्कीच आपण घवघवीत यश निर्माण करू आणि पक्षाला योग्य तो निर्णय देऊ, न्याय देऊ असं म्हणायला हरकत नाही. गावडे प्रसाद गावडेजी, आज तुमची पक्षप्रवेश झाला, त्याबरोबर तुमची आज नियुक्ती झालेली आहे कुठच्या तरी एखाद्या पदावर, आणि आज तुम्हाला सर्वात मोठं प्रतिनिधित्व आज भाजप पक्षाच्या माध्यमातून भेटलेलं आहे, काय सांगाल? नमस्कार, मी प्रसाद प्रकाश गावडे. आज जो भाजप पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी नक्कीच सार्थ ठरेन. त्याचबरोबर जे मला माझ्या नेतृत्वाने म्हणजे आमचे जे लाडके पालकमंत्री नितेश राणे साहेब, आमचे रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे तो नक्कीच मी सार्थ ठरवेन. त्याचबरोबर युवा जे मला त्यांनी पद दिलं आहे, युवा जिल्हा सरचिटणीस म्हणजे पद दिलं आहे मला, त्याचा मी योग्य वापर करून युवांना योग्य रोजगार, त्याचबरोबर इतर युवांच्या संघटित होण्यासाठी आणि पक्षाला त्याचा फायदा व्हावा ह्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करेन. जिल्ह्याचा पदभार तुमच्याकडे दिला आहे, चिटणीस म्हणून तुम्हाला निवडण्यात आलेला आहे. कशा दृष्टिकोनाने काम करणार आहात तुम्ही? तेच सांगतो, युवांच्या उन्नतीसाठी, युवांना रोजगार किंवा युवांचे जे काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी मी नक्कीच काम करेन. धन्यवाद. थँक्यू.